श्री स्वामी समर्थ. नमस्कार मंडळी, मी गृहिणी ब्लॉगमध्ये मी प्रिया तुम्हा सगळ्यांचं नेहमीप्रमाणेच अगदी मनापासून स्वागत करते. तर मंडळी, अश्विन महिन्याच्या शुक्ल पक्षाच्या प्रतिपदा तिथीपासून शारदीय नवरात्री सुरू होते, म्हणजेच घटस्थापनेला सुरुवात होते किंवा घटस्थापना होते. तर शारदीय नवरात्रीचे विशेष महत्त्व आहे. तर बऱ्याच जणांना या शारदीय नवरात्राचे म्हणजेच नवरात्राचे उपवास असतात, घटस्थापनेचे उपवास असतात. अगदी 9 दिवस कडकडीत असे उपवास पाळले जातात. आपल्या हिंदू धर्मामध्ये सुद्धा नवरात्रीला, या शारदीय नवरात्र उत्सवाला खूप सारं महत्त्व आहे. आणि या उपवासामुळे म्हणा किंवा घटस्थापनेमुळे म्हणा, आपल्या नकळतच आपल्या घरामध्ये एक प्रकारची पॉझिटिव्ह ऊर्जा निर्माण होत असते, सगळीकडे सकारात्मकता पसरत असते आणि त्यामुळे मग आपसुकच घरातील वातावरण चांगलं होतं किंवा छान होतं. आणि त्याचबरोबर उपवासामध्ये सुद्धा, उपवास धरल्यामुळे सुद्धा आपलं शरीर निरोगी राहायला मदत होते. तर रोजच खात बसणं आपल्या शरीरासाठी चांगलं नाही, कधीतरी आपल्या पोटाला आराम हवा आणि त्यामुळे मग उपवास जरी केला तर आपलं शरीर हे निरोगी होत असतं. तर नवरात्रीचं कसं धार्मिक महत्त्व आहेच, त्याचबरोबर वैज्ञानिकसुद्धा महत्त्व आहे. आणि त्यामुळे मग बऱ्याच ठिकाणी नवरात्रीच्या वेळेस उपवास अगदी मुलामुलींपासून स्त्री पुरुषपासून सगळे हे नवरात्रीचे उपवास करत असतात. पण त्याचबरोबर सगळ्यात अगोदर म्हणजे नवरात्रीच्या अगोदर 8 ते 10 दिवस अगोदर सगळ्या महिलांची लगबग असते, ते म्हणजे घरात स्वच्छता करणे, म्हणजे घराच्या स्वच्छतेला सुरुवात होते. आणि मग घर असं चकचकीत करण्याकडे बायकांचा खूप कल असतो. घरामध्ये काही घाण असेल तर आपल्या घरामध्ये देवी बसणार आहे किंवा घटस्थापना होणार आहे. आता बऱ्याच ठिकाणी घटस्थापना होत नाही, तर मग काही ज्या महिला असतात त्या आवडीने आणि श्रद्धेने अखंड दिव्याचं व्रत जे आहे, म्हणजे अखंड दिवा प्रज्वलित करण्याचं सुद्धा व्रत करतात. त्यामुळे सुद्धा घरामध्ये पॉझिटिव्हिटी येते आणि मग आपसुकच घरातले वातावरण पॉझिटिव्ह झाल्यानंतर घरातील आजारपण पण कमी होतं. त्यामुळे प्रत्येकाची वेगवेगळी अशी श्रद्धा असते आणि मग घरातल्या स्वच्छतेला सुरुवात होते. अगदी घर कसं चकचकीत बनवलं म्हणजे केलं जातं. मग त्या आजच्या व्हिडिओमध्ये आपण शारदीय नवरात्रीला किंवा घटस्थापनेच्या आधी घरातून अशा कुठल्या वस्तू ज्या आहेत, ज्या आपल्याला बाहेर काढायच्या आहेत किंवा बाहेर टाकून द्यायच्या आहेत किंवा कचऱ्यामध्ये टाकून द्यायच्या आहेत, हे आपण पाहणार आहोत. कारण ह्या ज्या काही वस्तू आहेत ह्या सगळ्या आपल्या घरामध्ये नकारात्मक ऊर्जा आणतात. आणि आपल्या घरामध्ये आता देवी बसणार आहे, दुर्गा देवीचं घट जो आहे, आपण जो घट बसवतो तो आपल्या कुलदेवीची निशाणी असते किंवा कुलदेवता असते. आणि त्यामुळे मग कुलदेवता आपल्या घरामध्ये येणार आहे, लक्ष्मी दुर्गा माता आपल्या घरामध्ये येणार आहे. आणि मग आपल्या घरातील या वस्तू आपण बाहेर काढणं गरजेचं आहे. तर या कुठल्या वस्तू आहेत हेच आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. तत्पूर्वी जर तुम्ही चॅनलवरती नवीन असाल तर अशाच प्रकारचे धार्मिक व्हिडिओ, आपल्या मराठी सणांची संपूर्ण अचूक माहिती तुम्हाला या चॅनलवरती दिली जाईल. आणि हा व्हिडिओ आवडला तर ह्या व्हिडिओला लाईक करा, तुमच्या मित्रमैत्रिणींना शेअर करू शकता. त्याचबरोबर आपल्या चॅनलसुद्धा नक्की सबस्क्राईब करा. ज्याप्रमाणे स्वामींची कृपा आमच्यावरती आहे तशी तुम्हा सगळ्यांवरती राहू, हीच स्वामींचरणी प्रार्थना. आता तुम्हाला व्हिडिओमध्ये सुद्धा दिसत असेल की मी सुद्धा माझं किचन बऱ्यापैकी आवरलेलं आहे. तर आता तुम्ही म्हणाल हॉल किंवा लिव्हिंग रूम, तर लिव्हिंग रूममध्ये थोडाफार पसारा आहे, तो सुद्धा मी येत्या 2 दिवसांमध्ये आवरणार आहे. पण अशा काही गोष्टी आहेत ज्या आपल्याला नवरात्रीच्या आधी, घटस्थापनेच्या आधी घराबाहेर काढायच्याच आहेत. तर त्या गोष्टी कोणत्या हे आता आपण पाहून घेऊया. तर त्यातली सगळ्यात पहिली गोष्ट आहे, तर आता बऱ्याच ठिकाणी होतं, आपल्या घरामध्ये लहान मुलं असतील किंवा अगदी आपल्या हातून सुद्धा कपाचा दांडा फुटणं किंवा कप फुटणं किंवा बशी फुटणं अशा घटना घडत असतात. कारण ते चिनीमातीच्या वस्तू असतात आणि त्या फुटणं स्वाभाविकच आहे, त्यात काही गैर नाही. पण जर तुमच्यासुद्धा घरामध्ये एखादं तुटलेलं कप किंवा तुटलेली बशी किंवा अगदी तुटलेलं एखादं स्टीलचं भांडं म्हणा किंवा कुठल्याही धातूचं भांडं तुमच्या घरी जर तुटलेली, म्हणजे थोडक्यात तुटलेली कुठलीही भांडी तुमच्या घरात असतील तर ती नवरात्रीच्या आधी, घटस्थापनेच्या आधी आपल्याला बाहेर काढायची आहे. कारण ही जी भांडी आहेत ना, ही आपल्या घरामध्ये नकारात्मकता पसरवत असतात. यामुळे मग आपल्या घरामध्ये खूप सारे अडथळे येतात आणि नकळत होतं हे, कारण आपल्याला या गोष्टी माहिती नसतात. त्यामुळे सगळ्यात अगोदर तुटलेली भांडी आपल्याला घराबाहेर काढायची आहे. त्यानंतरची दुसरी गोष्ट आहे त्या म्हणजे आपल्या घरामध्ये बंद पडलेलं घड्याळ जर असेल ना, तर ते पहिलं आपल्याला घराच्या बाहेर काढायचं आहे. त्या घड्याळ म्हणजे भिंतीवरचं घड्याळ असेल किंवा हातात घालण्याचं छोटंसं घड्याळ असेल
तरीसुद्धा, किंवा जर तुमच्याकडे खूप जुना असा मोबाईल पडलेला असेल घरामध्ये, जो बंद असेल, म्हणजे थोडक्यात बंद पडलेल्या वस्तू आपल्याला घराबाहेर काढायच्या आहेत. त्यानंतरची गोष्ट आहे ते म्हणजे जुने कपडे. तर आता काय होतं, सर्रास आता प्रत्येक घरामध्ये माणसं कमी आणि माणसांचे ढीगभर कपडे असतात. कुणालाच घरामध्ये कपडे ठेवण्यासाठी जागा पुरत नाही. प्रत्येक महिलेचं असतं की अरे आता माझ्या साड्या बसत नाही आहेत, घरात कपडे ठेवायला अरे जागा नाही आहे. तर त्यामुळे काय होतं की जुने कपडे आपल्या घरामध्ये असतात आणि आपल्याला समजत नाही, आपण नको टाकून द्यायला असं करतो की वापरता येतील, कोणाला तरी देता येतील, त्यामुळे ती घरात पडलेली असतात. तर घटस्थापनेचे अगदी हे जुने कपडे तुम्ही कुणालाही कुठेही देऊ शकता. कधी कधी नवीनसुद्धा असतात पण ते आपल्याला बसत नसतात, येत नसतात. तर अशी कपडे जी तुम्ही वापरत नाहीत किंवा जुनी कपडे तीसुद्धा आपल्याला घराबाहेर काढायची आहेत. तर या जुन्या कपड्यांमध्ये सुद्धा खूप सारी निगेटिव्हिटी सामावलेली असते आणि मग तीच आपल्या घरामध्ये पसरत असते आणि त्याचा सगळा नकारात्मक परिणाम मग घरातील वातावरणावरती किंवा घरातल्या सदस्यांवरती होत असतो. त्यामुळे आपल्याला घटस्थापनेच्या आधी ही घरातील जी जुनी कपडे आहेत ना तीसुद्धा बाहेर काढायची आहेत, म्हणजे जेणेकरून निगेटिव्हिटीसुद्धा आपल्या घरामध्ये पसरणार नाही आणि तुमच्यासुद्धा म्हणजे कपाटामध्ये तुमचे कपडे मावतील. कारण या जुन्या कपड्यांनी सुद्धा खूप जागा घेतलेली असते. तर आता मी सुद्धा जुने कपडे काढून ठेवलेले आहेत. आता मला ते काय करायचं त्या कपड्यांचं हे मी पाहणार आहे. आता त्यानंतरची सगळ्यात महत्त्वाची गोष्ट कुठली आपल्याला घराबाहेर काढायची आहे ते म्हणजे आहेत जुन्या चपला. तर आता तुम्हाला आपल्या घरामध्ये असं होतं की बऱ्याच वेळा थोडीशी तुटलेली चप्पल असते पण आपल्याला टाकून देऊन वाटत नाही. आपल्याला वाटतं की आता ही आपल्याला आपण घरी जवळपास येण्यासाठी ती वापरू शकतो, येण्या जाण्यासाठी, किंवा मग आपल्याला टाकून देऊ वाटत नाही. प्रत्येक स्त्रीचं असं असतं की एखादी जी वस्तू आहे ना ती स्त्री पूर्ण त्याचा उपयोग होईपर्यंत वापरत असते, पण हे चुकीचं आहे. अशा काही वस्तू आहेत ना ज्या आपल्याला वेळीच घराबाहेर टाकणं गरजेचं आहे. त्यातील एक आहे चप्पल. तर या सगळ्या वस्तू आपल्याला नवरात्रीच्या अगोदर या सगळ्या वस्तू ज्या आहेत त्या घराबाहेर काढायच्या आहेत. तर हा छोटासा व्हिडिओ होता. यामध्ये घटस्थापनेच्या अगोदर आपल्याला कुठल्या वस्तू घराच्या बाहेर काढायच्या आहेत जेणे आपल्या घरातील वातावरण छान होईल ते सांगितलेलं आहे. व्हिडिओ कसा वाटला हे मला कमेंट करून नक्की सांगा. श्री स्वामी समर्थ.